नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. काळी साडी किंवा काळ्या रंगाला एक विशेष महत्व आहे ह्या मकर संक्रांतीच्या वेळेला. म्हणजे आपल्याकडे कसं त्या ऋतूप्रमाणे ते सण येतात आणि त्याप्रमाणे आपण आपल्या खाण्यापिण्यामध्ये, आपल्या पेहरावामध्ये बरेचसे असे बदल करतो. म्हणजे जसं ऋतू बदलतो तसंच ह्या त्या गोष्टी आपण बदलत असतो. त्याचा ऋतू असल्यामुळे उष्णतेची आपल्याला गरज असते, उबदारपणा आपल्याला हवा असतो आणि त्याच्यामुळे तिळगुळ आणि काळा रंग ह्याला एक विशेष महत्व आहे ह्या सणाला. बऱ्याचदा कोणत्याही कार्यक्रमामध्ये काळ्या रंगाचे साडी किंवा कपडे कोणत्याही प्रकारचे आपण सहसा नाही वापरत. मकर संक्रांत म्हणजे आपल्याकडे एक असा एकमेव सण आहे की ज्याला काळा रंग अगदी आवर्जून वापरला जातो आणि त्याच रंगाची वस्त्र आपण सगळे परिधान करतो. आणि विशेषतः ज्यांचं नवीन लग्न झालं असेल, लहान मुलं असतील, लहान बाळ असतील, तर त्यांचं बोरनान करतात आणि जे नवीन नववधू असतात त्यांचं पहिली म्हणजे लग्नानंतरची जी पहिली संक्रांत असते, तर त्यावेळेला छान सुंदर हलव्यांचे दागिने आणि काळ्या रंगाची साडी ह्याचं कॉम्बिनेशन करून त्या सुंदर अशा नटतात. तर एवढं सांगण्याचं कारण म्हणजे काळ्या रंगाची साडी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कशी स्टाईल करू शकता, कारण की अशा वेळेला आपल्याला एक उत्साह असतो की हा काळ्या रंगाची साडी नेसायला मिळते आणि ती खूप छान वेगळ्या प्रकारे आपण स्टाईल करायला पाहिजे. आता प्रत्येक जण वेगळं असतं, प्रत्येकाची आवड वेगळी असते, प्रत्येकाची ही चॉईस वेगळी असते. सो मी काही स्टायलिंग तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जे नक्कीच तुम्ही काळ्या साडी बरोबर करू शकता आणि त्याच्यासोबतच काही ज्वेलरीची माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे पूर्णपणे तुमचा एक लुक छान मस्त तुम्ही क्रिएट करू शकता येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी. सो काळी साडी त्याच्यासोबत स्टायलिंग आणि त्याच्यासोबत दागिने असा हा व्हिडिओ असणार आहे. सो जास्त वेळ नाही घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया, कारण संक्रांतीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि कॉमेंट करायला पण विसरू नका. तर सगळ्यात पहिलं बघूया ते म्हणजे काळी साडी. आता काळ्या साडीवरती तुम्ही ब्लाऊज कोणत्या रंगाचं घालणार, तर पहिलं म्हणजे तुम्ही त्याच रंगाचं सेम ब्लाऊज नक्कीच घालू शकता. म्हणजे काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचा ब्लाऊज, म्हणजे एकच रंग ज्याला आपण मोनोक्रोम किंवा मोनोटोन लुक बोलतो. आणि असा जो लुक आपण करतो ज्या वेळेला तुमचं ब्लाऊज आणि साडी हे दोन्ही एकाच रंगामध्ये असतात, त्यावेळेला तुम्ही वरपासून खालपर्यंत एकदम एकसंध तुमचा जो बांधा असतो तो दिसतो. ब्लाऊज मध्ये प्रत्येकाच्या चॉईस प्रमाणे तुम्ही तुमचं जे ब्लाऊज आहे ते पिक करू शकता. आता तुम्हाला जर स्लीवलेस घालायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ब्लॅक कलरचं स्लीवलेस ब्लाऊज घालू शकता. त्यासोबतच जर तुम्हाला स्लीवलेस आवडत नसेल तर तुम्ही एल्बो स्लीव्स पर्यंत जे असतात ते ब्लाऊज घालू शकता, किंवा थोडे अजून 3/4 टाईप मध्ये जसं की आज मी घातलेला आहे सो त्याच्या प्रकारे, किंवा फुल स्लीव्स मध्ये अशा रंगामध्ये तुम्ही नक्कीच साडीवरती ब्लॅक कलरचा ब्लाऊज स्टाईल करू शकता. बहुतेक वेळेला काळ्या रंगावरती सिल्वर जरीचं काम असतं, सिल्वर जरीची बॉर्डर असते आणि पूर्ण साडी ही छान मस्त ब्लॅक अँड सिल्वरच्या कॉम्बिनेशन मध्ये असते. तर अशा साडीवरती तुम्ही आता जे सिल्वर कलरची बॉर्डर आहे तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्यावरती सिल्वर कलरचा ब्लाऊज घालू शकता, कारण की ते त्याला खूप छान कॉम्प्लिमेंट करतं. आणि त्याच सोबत तुम्ही ग्रे कलरचा ब्लाऊज घालू शकता, कारण राखाडी रंगाचा ब्लाऊज सुद्धा त्याच्यासोबत खूप छान जातं, खूप सुंदर दिसतं. आणि ज्वेलरीच्या बाबतीत बोलाल तर तुम्ही सिल्वर कलरची किंवा ऑक्सिडाइजची ज्वेलरी असते ना, ती शक्यतो तुम्ही घालायला पाहिजे, कारण ती अतिशय सुंदर दिसते. आणि त्याच्यासोबतच जो पण पूर्ण ऑक्सिडाइज ज्वेलरीचा सेट असतो ना, अगदी नथी सकट, तो पूर्ण तुम्ही त्या साडीवरती घातलात ना तर अगदी सुंदर दिसतो. किंवा एकदम पूर्ण सेट नसेल घालायचा तर एखादा चोकर किंवा कानातले वगैरे तुम्ही नक्कीच घालू शकता. ब्लॅक साडी विथ गोल्डन बॉर्डर. आता काळ्या रंगाची साडी असेल आणि त्याच्यावरती जर गोल्डन किंवा सोनेरी रंगाची बॉर्डर असेल तर ऑफकोर्स त्याच्यासोबत तुम्ही सोनेरी रंगाचे म्हणजे गोल्डन मध्ये जाणारेच दागिने घालायला पाहिजे, किंवा टेम्पल ज्वेलरी सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती छान मस्त ऑप्ट करू शकता, घालू शकता, ती सुद्धा खूप सुंदर दिसेल. आणि त्याच्यासोबतच तुम्ही सोनेरी रंगाचा ब्लाऊज घालू शकता. आता आज जशी व्हिडिओमध्ये मी ही साडी नेसली तर ह्या साडीवरती म्हणजे काळ्या रंगाची साडी आहे आणि ह्याच्यावरती थोडीशी कॉपर कलरची जरीचं काम आहे, म्हणजे कॉपर आहे जरीचा जो रंग आहे तो. सो अशा प्रकारची ही साडी आहे आणि कॉपर हे असल्यामुळे मी ह्याला ब्लॅक कलरच्याच ब्लाऊज बरोबर, म्हणजे ऍक्च्युली मी क्रॉप टॉप बरोबरच ह्याला पेअर केलेला आहे साडीला. आणि अशा प्रकारे तुम्ही करू शकता. जर तशाच रंगाचा ब्लाऊज तुमच्याकडे नसेल तर साडीचा जो मूळ रंग असतो, जो बेस रंग असतो तो तुम्ही निवडायचा ब्लाऊजसाठी.
आणि ह्याच्याबरोबर मी पूर्णपणे ज्वेलरी जी आहे ती थोडीशी ब्राउनिश गोल्डन असे जे त्याच्यावरती कुंदन असतात आणि गोल्डन फिनिशमध्ये अशा प्रकारची ज्वेलरी मी ह्याच्यावरती चूज केलेली आहे. आणि इकडे मी हेअरस्टाईलमध्ये छान मस्त असे थोडासे त्याला अजून एनहान्स करण्यासाठी मी ते गुलाबाची फुलं वापरलेली आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच स्टायलिंग करू शकता. असा लुक सुद्धा खूप सुंदर दिसतो. आणि अशी लाल रंगाची छान मस्त किंवा काळ्या रंगाची वगैरे तुम्ही अशी छान मस्त टिकली लावू शकता. त्याच्यामुळे खूप वेगळा लुक तुमचा दिसून येतो आणि वेगळ्या प्रकारे तुम्ही अशी ही साडी स्टाईल करू शकता. सो नेहमी साडीचा रंग, त्याच्यावरती असणारी जरीची बॉर्डर किंवा जरीचं जे काम आहे ते बघायचं, विशेषतः ह्या काळ्या रंगाच्या साडीमध्ये. आणि मग त्याच्याप्रमाणेच तुम्ही दागिने निवडायचे. मी तुम्हाला सिल्वर रंगामध्ये सांगितलं, गोल्डन रंगामध्ये सांगितलं, सेम त्याच काळ्या रंगामध्ये सांगितलं. पण तुम्हाला माहितीये काळ्या रंगाबरोबर दुसरे असे कोणते रंग आहेत जे त्याला छान मस्त कॉन्ट्रास्ट मध्ये खुलून दिसू शकतात? तर ह्याच्यामध्ये आहे एक रंग म्हणजे हिरवा, ग्रीन कलर. तर हिरव्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच काळ्या रंगाच्या साडी बरोबर घालू शकता. साईडला तुम्ही फोटो बघू शकता, त्याच्यावरून पण तुम्हाला आयडिया येईल. तर बिनधास्त तुम्ही जर काळ्या रंगाचा ब्लाऊज नाही घालायचंय, सिल्वर नाही घालायचंय, गोल्डन नाही घालायचंय, बिनधास्त हिरव्या रंगाचा ब्लाऊज घाला, खूप सुंदर दिसेल ते. आणि दुसरा अजून एक रंग असा आहे तो म्हणजे लाल रंग. आता लाल रंगाचा ब्लाऊज सुद्धा काळ्या रंगाच्या साडीवरती खूप सुंदर दिसतं. तर तो सुद्धा एक रंग असा आहे जो तुम्ही काळ्या रंगाच्या साडी बरोबर छान मस्त पेअर करू शकता. फक्त एवढंच लक्ष द्यायचं आहे की तुमच्या साडीवरती जे जरीचं काम आहे किंवा जे डिझाईन आहे ती कशी आहे. तुमची साडी सिंपल असेल तर नक्कीच तुम्ही ब्लाऊज तशा प्रकारे वापरू शकता, म्हणजे थोडंसं त्याच्यावरती वर्क असेल, डिझाईन असेल. पण तुमच्या साडीमध्ये मुळातच खूप भरलेली अशी डिझाईन असेल, खूप अशी हेवी वर्कची साडी असेल, तर ब्लाऊज तुम्ही सिंपल ठेवलात ना, अगदी प्लेन ब्लाऊज असतात तसे, तर ते जास्त छान सुंदर लुक देतात. आणि हेच सेम फॉलो करायचंय तुम्ही ज्वेलरीच्या बाबतीमध्ये. ज्वेलरीमध्ये सुद्धा तुम्ही ऑक्सिडाइज किंवा गोल्डन ह्याला बाजूला ठेवून किंवा ह्याला डिच करून तुम्ही त्या साडीवरती, म्हणजे समजा आता तुमची काळ्या रंगाची साडी आहे आणि काळ्या रंगाचं सेम ब्लाऊज घातलंय, तर मग ह्याच्यावरती तुम्ही कुठली बरं ज्वेलरी घालाल? तर ती म्हणजे हिरव्या रंगाची. हिरवा रंग असलेली, ग्रीन कलरची कुंदन असलेली किंवा मोत्यांचं काम असलेली अशा प्रकारची जी ज्वेलरी आहे ना, ती तुम्ही त्या साडीवरती सुंदर प्रकारे स्टाईल करू शकता, कारण ते त्याच्याबरोबर खूप छान शोभून दिसतं. आणि दुसरं म्हणजे सेम त्याच साडीवरती तुम्हाला दुसरी ज्वेलरी ऑप्ट करायची असेल, चूज करायची असेल, तर रेड कलर ज्याच्यामध्ये यूज केला असेल कुंदन वर्कमध्ये किंवा मोत्यांचं काम असेल, पण त्याच्यामध्ये बीड्स असतील किंवा कुठल्याही प्रकारची ज्वेलरीचे डिझाईन असेल तर त्याच्यामध्ये लाल रंग असायला हवा. काळ्या रंगाची जर एखादी प्लेन साडी आहे तर मग त्याच्याबरोबर तुम्ही मल्टी कलरचं ब्लाऊज स्टाईल करू शकता, कारण की ते त्या साडीला अजून छान मस्त एक एनहान्स करतं आणि ती साडी एका वेगळ्याच उंचीवरती जाते. सो डेफिनेटली तुम्ही तशा प्रकारे ब्लॅक साडी आहे, प्लेन साडी आहे, त्याच्याबरोबर तुम्ही मल्टी कलरचं किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे डिझाईन असलेलं असं छान मस्त ब्लाऊज तुम्ही डेफिनेटली घालू शकता. आणि ब्लाऊज एकदम सिंपल असेल तर त्याला ज्वेलरीने अजून एनहान्स करायचं, तर त्याच्यावरती तुम्ही मल्टी कलरचा एखादा चोकर वगैरे किंवा मल्टी कलरचा लेअर्ड नेकलेस वगैरे अशा प्रकारे तुम्ही त्याला छान मस्त स्टाईल करू शकता. तर एखादी पार्टीवेअर तुमची साडी असेल किंवा त्याच्यावरती छान मस्त स्टोन वर्क असेल किंवा मग एम्बेलिश्ड केलेलं असेल, त्याच्यावरती एम्बेलिशमेंट असेल, तर मग अशा साडीवरती तुम्ही नक्कीच जायला पाहिजे एडी ज्वेलरी बरोबर. एडीची ज्वेलरी अशा साडीवरती खूप छान दिसते. किंवा मग सिंपल मोत्यांचा नेकलेस सुद्धा तुम्ही इथे घालू शकता, तो सुद्धा त्याच्यासोबत खूप छान दिसतो. आणि ब्लाऊजच्या बाबतीत जर बोललं तर अशा याच्यावरती तुम्ही सिंपल ब्लॅक कलरचं सेम ब्लाऊज किंवा मग सिल्वर रंगाचा ब्लाऊज तर नक्कीच घालू शकता. आता तुमचं जर नवीनच लग्न झालेलं असेल आणि लग्नानंतरची तुमची ही पहिलीच संक्रांत असेल तर नक्कीच तुम्ही काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने घालून तयार होणार. तर अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे साडी जी तुम्ही निवडाल तर ती नेसताना तुम्ही त्याला प्लीट्स करून नेसा, जेणेकरून ती साडी छान सुंदर चापून चोपून दिसेल. आणि सांगायचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाकीच्या वेळेला जनरली तुम्ही जो आपण असा पदर सोडतो हातावरती तसा सोडला तरी काही हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही हलव्याचे दागिने घालून तयार होता, एस्पेशली जेव्हा तुमची स्वतःची संक्रांत पहिली साजरी होणार असेल, मोठा कार्यक्रम होणार असेल, तर अशा वेळेला तुम्ही पदर जो आपण करतो व्यवस्थित पिनअप करतो, छान मस्त सुंदर प्रॉपर अशी जी साडी तुम्ही ड्रेप करताना तशी तुम्ही करायला पाहिजे, कारण की हलव्याचे दागिने घालून तुम्ही तयार होणार आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला कंबरपट्टा वगैरे दिलेला असतो, बरेचसे दागिने वगैरे असतात. तर अशा वेळेला तुम्ही
ही टीप नक्की लक्षात ठेवा. फक्त अशा वेळेला ही काळजी नक्की घ्या की साडीचं जे फॅब्रिक तुम्ही चूज कराल ते अशा प्रकारे चूज करा की तुम्ही छान सुंदर साडी ड्रेप करू शकता. खूपच स्टिफ कपडा असेल किंवा साडीचं फॅब्रिक खूप जास्तच कडक असेल तर मग ही साडी तुम्ही अजिबात व्यवस्थित नेसू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा कम्फर्टेबल राहणार नाही. सो साडीच्या फॅब्रिकची मेन म्हणजे निवड करताना तुम्ही ती काळजीपूर्वक करायला पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची पहिली संक्रांत खूप सुंदररित्या साजरी करू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला वेगवेगळे असे काळ्या साडीचे स्टायलिंगचे प्रकार सांगितले आणि मी स्वतः सुद्धा तुम्हाला तशा प्रकारे स्टायलिंग करून दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून काही आयडियाज मिळू शकतात. तसं बघायला गेलं तर काळ्या रंगाच्या साडीच्या स्टायलिंगचे असे बरेच ऑप्शन्स आहेत. ते तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे नक्कीच पिक करू शकता आणि तशा प्रकारे तुम्ही स्टायलिंग करू शकता. सो हा एकमेव चान्स आहे सुंदर असा नटण्याचा, मुरडण्याचा, काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने घालून मिरवण्याचा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असाच छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.